आज मी तुमच्या समोर एका अत्यंत गंभीर आणि डोळ्यात अंजण घालणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी आली आहे। आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात, पण त्या घटनांमागचे सत्य शोधून समाजातील अन्यायाविरुद्ध आणि व्यवस्थेच्या दुटप्पी धोरणांवर नेहमीच निर्भीडपणे भाष्य करणारे एक खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे। सातत्याने ज्वलंत सामाजिक, आर्थिक आणि कळीच्या विषयांना थेट हात घालून समाजात एक मोठी वैचारिक जागृती निर्माण करण्याचे काम आपले खंबीर शेतकरी नेते, लोकनेते आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक आदरणीय प्रकाश पोहरे हे सातत्याने करत असतात। समाजात प्रबोधन घडवून आणताना पोहरे यांनी नेहमीच सर्वसामान्य माणूस आणि विशेषतः आपला अन्नदाता यांच्या प्रश्नांवर सखोल चिंतन केले आहे। याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी आजच्या या बदलत्या काळातील एका अतिशय संवेदनशील विषयावर आपले अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रोखठोक विचार मांडले आहेत। आपल्या देशात महागाई नावाचा जो एक मोठा खेळ सुरू आहे आणि त्यामागचे जे विदारक वास्तव आहे त्याचा एक जळजळीत आरसा सरांनी समाजाला दाखवलाय। आपल्या देशातील सद्यस्थितीवर आणि आर्थिक धोरणांवर आपले मत मांडताना आदरणीय प्रकाश पोहरे यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की महागाई म्हणजे फक्त डाळी, तेलाचे आणि खाद्यान्नाचे भाव वाढणे हेच असते का? त्यांच्या मते आज आपल्या देशात महागाईची व्याख्याच अत्यंत विचित्र आणि सोयीची करून ठेवण्यात आली आहे। 2014 मध्ये 60 ते 65 रुपये असलेले पेट्रोल जेव्हा 100 ओलांडून गेले तरी संपूर्ण देशात कमालीची शांतता पाहायला मिळते, पण कांदा अवघा 10 रुपये महाग झाला की संपूर्ण देशभर मात्र एकच हाहाकार माजवला जातो, असे पोहरे यांनी निक्षून सांगितले। बाजारात डाळ 2 रुपये किलोने महाग झाली किंवा खाद्यतेल 10 ते 15 रुपये लिटरने वाढले की अगदी दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात महागाईने जनता होरपळली अशा स्वरूपाचे मथळे तयार असतात। कांद्याचे भाव 40 ते 50 रुपये झाले की कांद्याने आणले डोळ्यात पाणी असे मथळे समोर येतात। दुधाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले की आता गरीबाचा चहा झालाय महाग अशी व्यंगचित्रे प्रसिद्ध होतात आणि टीव्ही चॅनल्सवर मोठ्या चर्चा झडतात। याकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय। अशा वेळी सरकारे स्पष्टीकरणे देण्यात व्यस्त होतात, विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलने करतात आणि कधी कधी तर या एका कारणामुळे राजकारणात मोठी सत्तांतरे होऊन सरकारे कोसळतात सुद्धा, असे मत त्यांनी नोंदवलंय। परंतु या संपूर्ण परिस्थितीचा वेध घेताना पोहरे यांनी एक अत्यंत रोखठोक प्रश्न विचारलाय की जेव्हा पेट्रोल 60 रुपयांवरून थेट 115 रुपयांवर गेले तेव्हा हीच अस्वस्थता नेमकी कुठे गायब झाली होती? घरगुती गॅस 400 रुपयांवरून 1100 रुपयांच्या आसपास पोहोचला तेव्हा महागाईची ती आग कुणाला का जाणवली नाही? पोहरेंनी सविस्तर आकडेवारी मांडत स्पष्ट केलंय की सिमेंट, लोखंड, बांधकाम साहित्य, पाईप, शिक्षण, आरोग्य सेवा, मोबाईल डेटा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे दर, घरांचे दर, प्लॉटचे दर, सोन्या चांदीचे भाव, हॉटेलमधील खाद्यपदार्थ, कपडे, रेल्वे आणि बसची तिकिटे, मजुरी, रासायनिक खते, बियाणे, दारू, सिगारेट, गुटखा पुडी, पॅकेज्ड फूड, डिझेल आणि पेट्रोलचे दर, मोटार पंप तसेच केबल या सर्वांनी गेल्या काही वर्षात प्रामुख्याने 2020च्या कोरोना काळानंतर बाजारात विक्रमी झेप घेतली। पण गंभीर बाब अशी की त्या संपूर्ण काळात उल्लेख केलेल्या वस्तूंच्या भाववाढीच्या नावाने देशभर कधीच कोणताही गदारोळ झाला नाही, असे पोहरे यांनी उघड केले आहे। यावरून त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की मग महागाई म्हणजे नेमकी काय असते? शेतकऱ्याच्या मालाचे आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढले तरच ती महागाई ठरायची आणि बाकी मग कुठल्याही वस्तू महाग झाल्या तर ती अर्थव्यवस्थेची गरज मानली जायची, हे शुद्ध दुटप्पी नीती आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली। ऐतिहासिक आकडेवारीची तुलना करताना पोहरे यांनी स्पष्ट केलंय की 1967 साली सोन्याचा भाव अवघा 102 रुपये प्रति 12 ग्रॅम इतका होता, तर कापसाला 180 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता आणि गव्हाला व धानाला 90 रुपये प्रति क्विंटल भाव होता। त्या काळी एका शिक्षकाचा पगार महिना 40 रुपये इतका होता। मात्र या गोष्टीला जवळपास 60 वर्षे उलटल्यानंतर आज शेतमालाच्या आधारभूत किमती पाहिल्या तर गहू व धान 2500 रुपये आणि कापूस 8000 रुपये प्रति क्विंटल इतक्या अत्यंत न्यूनतम पातळीवर अडकले आहे। ही तुलना मांडून पोहरेंनी दाखवून दिलंय की शेतमालाच्या किमती अवघ्या 20 ते 25 पट वाढल्या आहेत, तर दुसरीकडे इतर सर्व किमती, शासकीय नोकरांचे तसेच आमदार आणि खासदारांचे पगार व भत्ते हे तब्बल 1000 ते 1500 पट वाढले आहेत आणि वरून मिळणाऱ्या सोयी सवलती तर अगदी वेगळ्याच आहेत। यावर त्यांनी एक धारदार सवाल केलाय की जर सोन्याचे भाव 1500 पट वाढून 1,60,000 रुपये होणे हा विकास मानला जातो, तर गहू, तांदूळ, इतर धान्य आणि कापसाचे भाव केवळ 20 ते 25 पट वाढणे ही महागाई कशी ठरू शकते?
त्या काळातील परिस्थिती विशद करताना ते म्हणतात की पूर्वी शेतीला लागणारे बियाणे आणि खते ही सर्व घरीच उपलब्ध असायची आणि मजुरी सुद्धा धान्य स्वरूपात दिली जायची, ज्यामुळे शेतकऱ्याला बाहेरून काहीच विकत आणावे लागत नव्हते. परंतु आज सरकारी धोरणे आणि हरित क्रांतीमुळे शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य बाहेरूनच विकत घ्यावे लागते, ज्याच्या किमती दरवर्षी अव्वाच्या सव्वा वाढतायत. आणि दुसरीकडे सरकार मात्र हमी भावात गहू आणि धान खरेदी करून ते 80 कोटी लोकांना फुकट वाटते. त्या फुकट वाटलेल्या धान्यातील निम्मा गहू आणि तांदूळ मग पुन्हा खुल्या बाजारात अवघ्या 10 ते 12 रुपयांनी विकला जातो. अशा प्रकारे सरकार शेतकऱ्यांचे 100 ते 125 कोटी ग्राहक स्वतःहूनच हिरावून घेते, असा आरोप पोहरे यांनी केलाय. मग शेतकऱ्यांनी आपला गहू आणि तांदूळ नेमका विकावा कोणाला? आणि डाळी किंवा तेल सरकार बाहेरून स्वस्तात आयात करते, मग ते उत्पादन शेतकऱ्यांनी करावे तरी कशासाठी आणि कोणासाठी, असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या संपूर्ण व्यवस्थेवर कडक प्रहार करताना ते म्हणतात की सरकार शेतकऱ्याकडून धान्य अत्यंत स्वस्तात खरेदी करते आणि ते मोफत वाटते, पण त्याच वेळी औद्योगिक वस्तू मात्र सरकार ना कधी कमी भावात विकत घेत ना कधी कोणाला फुकट वाटत. उद्योगपतींचा माल नेहमी त्यांच्या ठरवलेल्या बाजारभावानेच विकला जातो. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अशी दुसरी कोणती उद्योग व्यवस्था आहे जिचे हक्काचे ग्राहक सरकार स्वतःहून काढून घेते, असा जागतिक सवाल पोहरे सरांनी व्यक्त केलाय. या उलट शेतीला लागणाऱ्या सर्वच वस्तू मात्र शेतकऱ्यांना बाजारातून भरमसाठ किमतीमध्ये विकत घ्याव्या लागतात. ही नेमकी कुठली नीती आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. देशातील सर्वच घटकांना त्यांच्या मालाचा आणि सेवांचा वाढीव मोबदला हक्काने चालतो. उद्योगपतीला चालतो, बिल्डरला चालतो, डॉक्टरला चालतो, शाळांना चालतो, मोबाईल कंपन्यांना चालतो, पेट्रोलियम कंपन्यांना चालतो आणि सरकारलाही विविध कर वाढवून स्वतःचा महसूल वाढवणे चालते, असे मत त्यांनी व्यक्त केले. पण शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव वाढला की मात्र संपूर्ण देशाला अचानक महागाईची आठवण होते. ज्याच्या उत्पादनाच्या किमतीवर देशात सर्वाधिक चर्चा आणि वादविवाद होतात, दुर्दैवाने तोच शेतकरी वर्ग आज देशातील सर्वाधिक कर्जबाजारी आणि आत्महत्या करणारा वर्ग बनलाय. मात्र या मूळ समस्येवर ना कधी संसदेत चर्चा होते ना ठोस उपाययोजना केल्या जातात. हा खूप मोठा विरोधाभास नाही का, असा सवाल त्यांनी विचारलाय. वास्तविक पाहता महागाईचा सर्वाधिक आणि खरा फटका शेतकऱ्यालाच बसतो, कारण तो स्वतः महाग झालेल्या दरातच पेट्रोल, डिझेल, पाईप, सिमेंट, औषधे, खते आणि कीटकनाशके विकत घेतो आणि सरकारने शाळा बंद केल्या तरी पोटाला चिमटा काढून खासगी शाळेत आपल्या मुलांचे शिक्षणही पूर्ण करतो. हे पोहरे यांनी प्रकर्षाने मांडले आहे. पण जेव्हा त्याच्या स्वतःच्या उत्पादनाचा भाव जरा वाढतो तेव्हा त्यालाच संपूर्ण देशाच्या दृष्टीने दोषीच्या पिंजऱ्यात उभं केले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच त्यांनी जाहीर आव्हान केलंय की महागाईची ही व्याख्या बदलण्याची आता खरी वेळ आली आहे. महागाई म्हणजे फक्त गहू, तांदूळ, कांदा, डाळ, तेल किंवा साखर नव्हे. जर सरकारने केवळ निर्यात बंदी, आयात मुक्ती आणि साठा बंदीच्या धोरणात्मक हस्तक्षेपांपासून स्वतःला दूर ठेवले तरी शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो, असा ठोस मार्ग पोहरे यांनी दाखवलाय. महागाई म्हणजे सामान्य माणसाच्या संपूर्ण जगण्याशी संबंधित प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या किमतीतील वाढ असते, असे ते स्पष्ट करतात. जोपर्यंत आपला समाज शेतमाल स्वतःच मिळाला पाहिजे या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत देशातील शेती कायम संकटातच राहणार आणि शेतकरी असाच अन्याय सहन करत आत्महत्या करत राहणार, असा थेट इशारा त्यांनी दिलाय. देशाला स्वस्त अन्न हवे आहे, पण ते स्वस्त अन्न अहोरात्र कष्ट करून पिकवणारा माणूस मात्र कायम कर्जबाजारी, आत्महत्याग्रस्त आणि दरिद्री राहावा, अशी या समाजाची अपेक्षा आहे. ही कुठली अर्थनीती नाही, तर हा समाजाने आपल्या शेतकऱ्याविरुद्ध केलेला एक ऐतिहासिक अन्याय आहे, अशी चपराक पोहरे यांनी लगावली आहे. या संदर्भात लक्षात घेण्यासारखी बाब सांगताना ते स्पष्ट करतात की जगातील जे विकसित देश आहेत, जसे की अमेरिका, युरोप, लंडन, जपान, जर्मनी, कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, चीन इत्यादी ठिकाणी जर आपण गेला तर तिथे सर्वाधिक महाग जर काही मिळत असेल तर ते खाण्यापिण्याचे पदार्थ आहे. तिथे शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळणे हा महागाईचा विषय मानला जात नाही, तर तो थेट न्यायाचा प्रश्न मानला जातो. त्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अनेक विकसित देशांमध्ये शेतकऱ्यांना थेट मोठी अनुदाने, संरक्षणात्मक आयात धोरणे आणि उत्पादनाला हमी देणारी चोख व्यवस्था दिली जाते, ज्यामुळे तिथे शेती शाश्वत, टिकाऊ राहते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहते, असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी पोहरे यांनी अत्यंत मार्मिक आणि ऐतिहासिक शब्दात सांगितलंय की आपल्या देशात महागाईची व्याख्या बाजाराने ठरवलेली नाही, तर ती इथल्या राजकारणाने ठरवलेली आहे.
म्हणूनच उद्योगपतींचा नफा हा विकास मानला जातो आणि शेतकऱ्यांनी मागितलेला हक्काचा भाव ही महागाई ठरवली जाते। जोपर्यंत महागाईची ही व्याख्या बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही आणि जोपर्यंत या देशातील शेतकऱ्याचे भविष्य बदलत नाही तोपर्यंत देशाचे भविष्य बदलणे कदापि शक्य नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। सामाजिक प्रश्नांची अचूक नस ओळखणारे आणि नेहमी व्यवस्थेला आरसा दाखवणारे लोकनेते प्रकाश पोहरे यांचे हे विचार आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे। आता वेळ आली आहे संघटित होण्याची आणि या दुटप्पी मानसिकतेच्या विरोधात उभे राहण्याची। शेतकऱ्याला दयाची किंवा लाभाची नाही तर केवळ न्यायाची गरज आहे। पोहरेंनी मांडलेले हे क्रांतिकारी मत आणि विचार घेऊन आपण सर्वांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी कटिबद्ध व्हावे, हाच आजच्या या निमित्ताने दृढ संकल्प करूया। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।